आपण एक बघू की सर्व्हिसमध्ये नक्की किती खर्च होतो तो चौथ्या सर्व्हिसमध्ये. अपडेट जे काय असेल ते मी तुम्हाला देईन. हे आपले ब्रेक पॅड आहेत. हे आपले सो फ्रेंड, आज माझी 4th सर्व्हिस आहे आपली विस्ट्रॉमची. आणि बघा विस्ट्रॉम इथेच उभी आहे. तर 4th सर्व्हिस तर आणली आहे. आपण एक बघू की सर्व्हिसमध्ये नक्की किती खर्च होतो तो चौथ्या सर्व्हिसमध्ये. अपडेट जे काय असेल ते मी तुम्हाला देईन. पण त्याच्यामध्ये काय आहे, आपला आज 4थी सर्व्हिस असल्यामुळे ना 3री सर्व्हिस मला करता आली नव्हती काही कारणामुळे, ती स्किप झाली. 4थ्या सर्व्हिसला गाडी घेऊन आलो. तर 4थी सर्व्हिसमध्ये काय खर्च येतो आणि कशाप्रकारे सर्व्हिसिंग होते ना ते आज तुम्हाला दाखवतो. आपली गाडी घेतलेली आहे आता सर्व्हिसिंगला. आणि आपला नेहमीचा मॅकॅनिकच आहे जो ह्याच्या आधी पण आपला 2-3 सर्व्हिसला होता. तो आता सुरुवात केली आहे. वाजले आहेत बघा तिथे 12:28. बघू आता किती वेळ लागतो आहे तो सर्व्हिसिंगला. स्टॉनचा हा एक प्रॉब्लेम आहे. हे बघा सेंटर स्टँड नसल्यामुळे ना प्रत्येक वेळी हा प्रॉब्लेम होतो. सर्व्हिसिंग करायच्या वेळी सेंटर स्टँड त्यांना असा लावावा लागतो. आता या बाजूने फिट केलं आहे. इथून आता हे करते. सेंटर स्टँड नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. फक्त साईड स्टँडच येतं कंपनीकडनं. आपला फिल्टर साफ केला बघा, इकडनं काढला आता. आणि समोर आता तो हवा वगैरे समोर आता हवाने वगैरे हवेच्या प्रेशरने क्लीन करेल. आय थिंक तरी मला वाटतं चांगला आहे. अजूनही काय प्रॉब्लेम तर नाही वाटत आहे. आतली पूर्ण जागा क्लीन केली. परत फिल्टर आपला सेट होतोय. चलो डन. वरचं कवर फिल्टरच्या वरचं मी जे एक्स्ट्रा लाईट लावले आहेत ना त्याचा जो हार्नेस आहे हा साईडला इथे हार्नेस असल्यामुळे आहे ना थोडासा प्रॉब्लेम होतो. तो फिल्टर लावताना हार्नेस थोडासा मध्ये येतो. त्याला असं थोडा बाहेर काढून मग फिल्टर सेट करावा लागतो. ओके चलो झाला सेट. चला 4 स्क्रू फिट झाले. एअर फिल्टर क्लीन करून झाला. टोटल बॉडी वगैरे क्लीन केली. ऑइल वगैरे चेंज होईल. आणि फ्रंट डिस्क पॅड आपले गेलेले आहेत पुढचे, तर ते फक्त चेंज होतील. हे आपले ब्रेक पॅड आहेत. प्राइस आणि हे आपले गेले जुनेवाले. ह्याचा थिकनेस आपले नवीन.
चेन टाईट करतायत. जुनं ऑइल आपलं निघालं बाहेर. आता नवीन ऑइल टॉपअप करतील. बस ऑइल चेंज होईल की मग झालं. त्याची आपले जुने ब्रेक पॅड आहेत हे अजून थोडे चालतील. कितना चलेगा ये अभी? 1000 2000 किलोमीटर. अच्छा 2-3 हज़ार चल जाएगा. ठीक आहे. हे आपले अजून 2-3 हज़ार चालतील. त्यानंतर मग आपल्याला हे पण चेंज करावे लागतील मे बी नेक्स्ट सर्व्हिसला. चला ऑइल सगळं निघालं आहे. आता त्याने खालून बंद केलं. ऑइलचं जे ऑइल निघतं ते नटबोल असतो. आणि आता वरून मग ऑइल टॉपअप करेल नवीन. नवीन ऑइल फिल्टर टाकलाय. आता पहिल्यांदा 1000 लिटरचंच इंजिन ऑइल यायचं. आता डायरेक्ट 1200 ml आहे, तर त्यामुळे काय टेन्शन नाही. अभी दिनेश जा रहा है. सर्विसिंग तो पूरा हो गया. ट्रायल के लिए गया दिनेश. ट्रायल लेके आ जाएगा अभी. आपले सुझुकीचेच आहेत सर्व टेक्निकल. आपलं गाडी वगैरे सर्व सर्व्हिसिंगचं हेच करतात. आणि ही गाडी पूर्ण प्रॉपर रिपेअर करून दिली, वॉशिंग करून दिली. सरांना आवडली का नाही आता त्यांना विचारून घ्या. एक नंबर काम. आता दिनेश गेलाय राऊंड मारायला. टेस्टिंग करून बघेल. त्याच्यानंतर मग गाडी आपल्याला हँडओव्हर होईल. बिल वगैरे होईल. बिल पे केलं की मग आपण इथून निघू. आवाज दिनेश आला आता समोरून टेस्ट ड्राइव घेऊन. कैसे आहे? ओके. चलो चलो गाड़ी आ गई अपनी. निघूया आता. चला.